गुड मॉर्निंग फ्रेंड, शुद्धाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि ससच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा शनिवार, तर आज आहे प्रदोषच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. महादेवाच्या चरणी सगळेजण सुखी राहावेत हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करून मी माझा व्हिडिओ चालू करते, ब्लॉग चालू करते. आणि आज बघा आम्ही निघालोय बाहेर. पहिल्यांदाच आम्ही रिसॉर्टला चाललेलो आहोत सहकुटुंब. आमचं 2 मुली 2 जावई आणि आम्ही नवरा बायको आणि आमचं छोटू विरांश असे सगळेजण निघालोत आता आम्ही रिसॉर्टला. आणि पहिलीच वेळ असेल आमची अशी एकत्र जायची रिसॉर्टला आणि रिसॉर्टला जायची म्हणजे. चला तर बघा आम्ही तयार झालो. ही बॅग पण मी घेतली, हे पहा बॅग. आणि सगळं घाले जागच्या जागी सगळं ठेवलेलं आहे. फक्त बघा ह्यांचा मोबाईल आहे, यांचा चष्मे 2 इकडे तिकडे पडलेले ती चष्मे. बाकीचं मी सगळं झाडझूड पुसापूस सगळं आवरलं. किती आवरावत जाईपर्यंत मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे मैत्रिणींनो, किती आवरलं ना घरातलं हे जाईपर्यंत राहतच आहे, काही ना काही राहतच असतं. किती आवरा घरातलं. तर असो ती बॅग तिकडे ठेवूया. चला हे पण आवरले, ह्यांचं पण आवरलेलं आहे. आता आम्ही निघायची तयारी. बॅग तिकडे बाहेर नेऊन ठेवतो. हे बघा सगळं घर स्वच्छ आवरलेलं आहे. किचन सगळं जिथल्या तिथं करून जावं लागतं. चला तुम्ही पण या आमच्यासोबत, कंटिन्यू राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही कुठल्या रिसॉर्टला जाणार आहोत, काय ते तुम्ही आमचा व्हिडिओ बघून आनंद घ्या. आम्ही पण आज आनंद घेणार आहोत. बघू. आणि पाऊस बघा, पाऊस थांबायलाच तयार नाही. कंटिन्यू पाऊस आहे. काल रात्रीपासून तर पाऊस चालूच आहे कंटिन्यू. तर बघू आता कितपत तिथं आम्ही गेल्यानंतर आम्हाला पाऊस थांबतो का नाही, आम्हाला एन्जॉय करायला मिळतो का नाही, बघूया. चला असं. आणि मी निघते पहिलं विरांशकडे निघते, त्याला थोडीशी मदत करते आवरायला. जाऊ का पुढे? हे बघा विरांश खूप सुंदर 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 तयार झाले. बघू विरांश, तुझा बाबू कुठे गेला? हे बघा विरांश कशा दिसतो आमचा, 1 नंबर. सगळी तयारी झालेली आहे. इकडे यांच्या बॅगा, खाली बॅग ठेवून आली वाटते. चला पप्पा खाली येणार आहे, त्याची टोपी घालायची का? टोपी घालू. चला चला आम्ही इकडे खाली आले विरांशला घेऊन. गाडीमध्ये बसू म्हटलं. कुठं जायचं बाळा आपल्याला? भूर जायचं. तर विरांश आणि मी हे बघा गाडीतून बसलाय. हाय का सगळ्यांना म्हणू? हाय, कसे आहात सगळे? या म्हणू आमच्या बरोबर या. आम्ही भूत चाललो. आणि मी तू काय करणार आहे? स्विमिंग करणार आहे. सांग सगळ्यांना, तू स्विमिंग करणार आहे? करणार आहेस का? आबांचा फोन येतोय. आबा ना जर्किन आणायला गेलेत. आम्ही व्हिडिओ आमचं चालू होतं त्यावेळेस विरांशा आबांचा फोन आला, हो की नाही बब्बू? आपल्या आबांचा फोन आला, त्याच्यामुळे आम्हाला कट करावा लागला व्हिडिओ. आणि आता कंटिन्यू करतोय. पाय नको मारू नाना, पाऊस बिरी बिरी बुरु 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 चालूच आहे बाबा. काय करावं आता. आम्ही आता आधी बुकिंग केल्यामुळे तेव्हा ते आबा आले की ते काही कॅन्सल करता येत नाही आहे. जाऊया आता. आली ना आबा. हे बघ कुठे आहेत आबा? अगो बाई हरवले आबा. चला आम्ही चाललो आता भूर. आम्ही चाललो आता बाहेर. आले असते ओरडा. हो का? विरांशच्या पोटात कावळे ओरडायला लागलेत का? विरांशला सवय उठल्या. बर बर बर.
तर विराजला भूक लागली असेल. तो एवढा वेळ थांबला. चालेल. डायनासोर घातली का? अरे घोडा बघितला घोडा. गेला गेला गेला. हे बघा नाश्त्यासाठी थांबलो आम्ही इथे. हे बघा रसिका पुढे विरांश आबांच्या कडेवर आहे आणि मी मागे चालली आहे. आम्ही आता इथं आदितीला आलोय नाश्ता करायचा सगळ्यांना. हे बघा रसिका विरांश जावई हे सगळे. प्राजक्ता आणि प्रतीक यायचे अजून येतील आता. प्राजक्ता आणि प्रतीक आले. खायचे का? खा ना. हे खाऊ दे ना यातलं खाऊ दे ना. मी काय एवढं. आणि चटणी तिखट नसती. प्रतीककडे आज विरांश कसं काय गेलाय आणि एन्जॉय करतो छान. हे बघा तसं प्रतीककडे आज प्रतीकच्याकडे गेलाय मजा करतोय. आमचा नाश्ता झाला आता आम्ही निघालोय. बघा इथे किती सिग्नल लागलेलं आहे. एवढी गर्दी आहे. गाडी हे बघा इतके गर्दी आहे. आपले सगळे वळवते सगळे वळणार आहे. गाडी मागून यायला लागली होती. टर्न घेणं अवघड आहे. वाजायला बघ कशी गर्दी असते. वाजायला ना. विराज बाळा झोपतो का? नाही आता 12 वाजले. 1 तासाने झोपणारच आहे. मग गेले गेले मिठाई. हे पहा इथं विरांशला झोपायचं काम चालू आहे. आबांच्या मांडीवर विरांश झोपलेला होता ह्यांच्या मांडीवर. कारण का त्याची झोपायची वेळ होती 1 वाजता झोपणारा. पण आज त्याला ना म्हणजे जांभळी येत होती. झोपेला आलेला होता त्याच्यामुळे. आणि त्याला रोज हे गाणं म्हटल्याशिवाय तो झोपत नाही. काही तर काही गाणं लागतंच आहे त्याला. माझ्या अंगात पूर्ण भडा उलटी केली त्याने. मी अशीच गेले त्या रिसॉर्टला. गेल्यावर सगळे उलटीचे कपडे धुवा सगळं धुवा. बापरे एकदम आला मला. उगाच आलो असं झालं. हे बघा जाता जाताच किती निसर्गरम्य आहे वातावरण आहे. जातानाच व्हिडिओ घेत होते. हे बघा इथं गाड्या लागलेल्या सगळीकडे आणि गर्दी लोकांची. आणि हे बघा रिसॉर्टमध्ये आमची झाली एंट्री. हे बघा आज ह्या रिसॉर्टमध्ये ना लग्न होतं त्याच्यामुळे खूप गर्दी होती. ते काय समोर आहे ना. आज गर्दी असल्यामुळे ना रूम मिळणं कठीण होतं. आम्ही आधीच बुकिंग केलेलं होतं पण थोडं थांबावं लागत होतं. त्याच्यामुळे आम्ही इथं एंट्रीच्या इथं थांबलेले आहेत. हे पहा इथं आम्ही ऑफिसला बसलेलो आम्ही ऑफिसमध्ये. आणि हे प्रतीक आणि मी नायक
हे तिघं पण गाडी पार्क करून येत होते, कारण का गाडीमध्ये सामान होतं. तर चला मस्तपैकी जेवण झालं आता, आणि आता आम्ही रूममध्ये चाललो फ्रेश व्हायला. अजून काय फ्रेश झालं नाही आल्यापासून. तिथं त्यांनी आम्हाला हे बघा बडीशेप खात खात निघाले होती मी. आणि बघा इथं स्विमिंग पूल आहे शेजारी. चला आता आम्ही वरती निघालोत रूममध्ये. इकडे पाऊस एवढा आत्ता चालू आहे. पलीकडे आपल्या ती तिकडे आहे ना. पण बघा किती मस्त सीन आहेत, मस्त झाड झाडी हिरवं हिरवं हिरवं. आणि आता पाऊस चालू झाला इकडे. इकडे पाऊस नव्हता अजिबात आम्ही एंट्री केल्यानंतर. मस्त मस्त आहे मस्त आहे. कसला भारी व्यू 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 बुटकाट. आम्हाला रूम असं मिळालेत. येऊ का मी तुमच्या रूम मध्ये? येऊ का? वा सुंदर रूम आहेत. व्ह्यू बघा समोरचा व्ह्यू. वा वा रसिकांनी बघितलं ना नाचायला. किती सुंदर स्वप्न बघितलं होतं नाही जन्मल्यानंतर. हा ह्या 2-2.5 वर्ष थोडं मोठं झालं की असा हे होईल ते होईल, अगदी तसा निघाला तो. विरांश का हा मस्त व्ह्यू आहे. बसली बघा नाचते विरांश. विरांश नाचते. आपल्या वाजवलंच नाही, आपल्या आजीला वाजवायचं. हे बघा इथे मी आता ड्रेस चेंज केलेला आहे. आता आम्हाला खाली जायचं स्विमिंग. बघू आता कुठले कुठले ॲक्टिव्हिटीज आहेत ते बघायला जायचे. सगळेजण गेलेले खाली. पाऊस चालू झालेला आहे बघा. आम्हाला आता फक्त आम्हाला रूम मिळायची आहे. हे पहा बघा पाऊस मस्त वातावरण आहे. रसिका प्रतीक सगळेजण गेलेले आहेत खाली. इकडे आहे बघा हे पाणी. हे लांबून दिसणार नाही. पाण्याचं फ्लो आहे बघा इथे. कोण हां विनायक काय माहित मी पाहिलं नाही. नंतर घालून जाणार होता. तर बघा आता मला काय माहित मी असं चेंज केलं तर खाली कॉस्ट्यूम मिळाला तिथं घालेन. बघा पाऊस येतोय. आम्ही निघाले आता पिक्सल वर्ल्ड मध्ये. ऍक्टिव्हिटी झोन स्नेहा हे बघा ऍक्टिव्हिटी झोन आहे. पिक्सल वर्ल्ड आहे हे बघा इथे. आणि हे आम्ही ऑल फॅमिली निघालो आता पिक्सल वर्ल्ड. कोण निनांश आहे, रसिका आहे, अब्बा आहे. आपली बॅग बाई. अरे बाप रे. हा चला छत्री ना आपली. हा किती छान आहे फुलांचे बघा. मस्त गार्डन असं काय म्हणतात त्याला फुलांची. चलो चला पाऊस येतो बघा. पण तो आनंद पावसाचा भिजण्याचा. पाजूमाव बघ समोर. ते बघ समोर. दोघं बघ कपडे बघून तिथे मिळते स्विमिंग कॉस्ट्यूम. हा म्हणून तर म्हणलं ना घे म्हणून. मी पण घेईन. हे बघा आम्ही जिथं राहिलो होतो ना, आमची रूम जिथे होती तिथला व्ह्यू बघा. खाली होतं स्विमिंग पूल. समोरासमोर असे हे बघा हे रूम्स होत्या. आम्ही फर्स्ट फ्लोअर होतो. आणि खाली बघा मध्ये प्रॉपरमध्ये स्विमिंग पूल. आणि हे बघा हे इतका सुंदर व्ह्यू होता डोंगराचा. म्हणजे सकाळी उठले की पाहिले की फ्रेश वाटायचं.
हे बघा, आत्ता आम्हाला ही रूम मिळाली. आम्ही प्राजक्ता आणि रसिकाला आधी रूम मिळाली आणि नंतर ना आम्हाला मिळाली, का तर तिथं लग्न होतं, गर्दी खूप होती आणि रूम खाली नव्हत्या. मग ही रूम रिकामी झाल्यानंतर आम्हाला ही रूम मिळाली. हे बघा किती फ्रेश वाटतं ही रूम. या रूममध्ये एंट्री केल्यानंतर फ्रेश फ्रेश वाटलं आणि सुंदर रूम होती. हे बघा, मी रसिकाच्या तोपर्यंत विरांशला झोपवलं आणि रसिका खाली स्विमिंग करत होती आणि मग मी गॅलरीमध्ये म्हणजे गॅलरीमधनं बघितलं, त्यांना बघत होते आणि विरांशकडेच लक्ष द्यावं लागत होतं मला. ती हाक मारली, मम्मी येते का तू पुन्हा स्विमिंग करायला? मी म्हणलं नको, तुम्ही करा. मी विरांश उठला की मी बघेन पुन्हा. बघा, आम्ही आता चहा प्यायला आलो. 5:30 झाले जवळजवळ, 5:30 का 6 वाजले असतील जवळ. मग रसिका आणि प्राजक्ताची चहा पिऊन गेले, तर आम्ही दोघंही आलो. 2 कप चहा घेतलेला आहे आणि हे येतीलच आता. हे बघा काय, हे बघा चहाच्या सोबत काय खायला आहे. काय म्हणतात त्याला, हे ढोकळा पण आहे, ब्रेड कटलेट, ब्रेड पकोडा. आत्ताच दुपारी किती वाजता जेवण झालं आमचं? 2 वाजता जेवण झालं. चहा पण छान आहे, का खेळता येईल ना. चला आम्ही आता ना चहा पिलो मस्तपैकी. त्यासोबत ना स्नॅक्स होतं, स्नॅक्स खाल्लो. हे खाल्लो बघा रूमवर. तिथं झोका तिकडं आहे, ती आम्ही झोका खेळू थोड्या वेळाने. अजून आहे, फक्त स्विमिंगचंच झालेलं आहे ते पण थोड्या वेळ. ते कपडे द्यायचेत ना, तुम्हाला तेच सांगितलं मी मगाशी, कपडे द्यायचे. रसिका म्हणली नाही दिलं तर चालतं, एवढं काय 100 रुपयासाठी. हे बघा, इथं पण छान स्विमिंगचं आहे पूल. चला, काय कमी ना, आयुष्यात एकदा पहिल्यांदाच एन्जॉय करतोय एवढं रिसॉर्टमध्ये. कुठं चालले तुम्ही? इकडं गेले? इकडं हो का? इथे सोडले, हे कुठे गेले? पहिल्यांदा चालूच बघा. तर छान वाटलं, एन्जॉय केला मस्त. मुलांसोबत, जावयांसोबत सुद्धा आपण पण केलं, विश्रांती घेतली असेल. कॉस्ट्यूम घ्यायचेत ना ते कसले? हां, विचारा, तिचे पण द्यायचेत ना. तर बघा मस्त एन्जॉय, पहिल्यांदाच आयुष्यात रिसॉर्टमध्ये पहिल्यांदाच आलं आणि एन्जॉय केला. हो की नाही? पहिल्यांदाच आलोत ना आपण रिसॉर्टला. छान वाटलं. मुलांच्या नादाने कमी ना, या वयामध्ये एन्जॉय करायला मिळतं. चला, समाधान आहे. तिथं सोय पण छान आहे रिसॉर्टमध्ये. किती छान मस्त रूम आहेत, क्लीन, नीट अँड क्लीन. चला, आता हा पहिला व्हिडिओ पार्ट 1 आहे आणि आता पार्ट 2चा दुसरा व्हिडिओ नंतर मी टाकणार आहे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.